नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एक कथा नाही, हा एका अशा तरुणाचा खरा अनुभव आहे ज्याचं आयुष्य श्रद्धा आणि संशय यांच्यामध्ये अडकून पडलं होतं. आपण सगळेच कधी ना कधी स्वामींच्या चरणी बसतो, नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात सतत एक प्रश्न चालू असतो, खरंच स्वामी माझं ऐकतील का? माझ्या आयुष्यात ही चमत्कार होईल का? इतक्या अडचणींमधून मी बाहेर पडू शकेन का? आणि मंडळी, हाच संशय आपल्या श्रद्धेची ताकद कमी करतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवणं हीच खरी परीक्षा असते. आजची ही गोष्ट आहे महाराष्ट्रात घडलेल्या एका सत्य अनुभवावर आधारित. एका अशा भक्ताची जो रोज स्वामींचं नाम घेत होता, पण मनात संशयाचं ओझंही बाळगत होता. आणि मग स्वामींनी त्याला असा अनुभव दिला की त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तर चला, पूर्ण श्रद्धेने आणि मन शांत करून ऐकूया आजची ही स्वामीमय कथा. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती साधी होती. वडील आजारी, आई काम करून संसार चालवत होती आणि गणेश नोकरीच्या शोधात भटकत होता. गणेश स्वामी समर्थांचा भक्त होता. रोज सकाळी उठून तो स्वामींचं नाम घेत होता. घरात स्वामींचा फोटो होता आणि त्यासमोर दिवा लावून तो म्हणायचा, स्वामी, मला फक्त एक संधी द्या, मी सगळं बदलून दाखवेन. पण दिवस जात होते, महिने जात होते, पण काहीच बदलत नव्हतं. जिथे जाई तिथे नकार. कधी मुलाखत चांगली होऊनही काम मिळत नसे, तर कधी शेवटच्या क्षणी दुसऱ्याची निवड होत असे. हळूहळू त्याच्या मनात संशय निर्माण होऊ लागला. एक दिवस तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि रागाने म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो, मग माझ्याबरोबरच असं का होतं? तुम्ही खरंच माझं ऐकता का? हे बोलून तो शांत बसला, पण त्या रात्री त्याला झोप लागेना. दुसऱ्या दिवशी गावात एक वृद्ध साधू आले होते. लोक म्हणत होते की ते स्वामींचे मोठे भक्त आहेत. गणेशही त्यांना भेटायला गेला. तो साधूंना म्हणाला, मी स्वामींवर विश्वास ठेवतो, पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. साधू हसले आणि म्हणाले, तुझी श्रद्धा आहे, पण तिच्या मागे संशय उभा आहे. गणेश गोंधळला. तो म्हणाला, म्हणजे? साधूंनी जवळ ठेवलेला पाण्याचा एक माठ दाखवला आणि म्हणाले, या माठात जर एक थेंब विष टाकलं तर संपूर्ण पाणी खराब होतं. तसंच श्रद्धेमध्ये जर संशयाचा एक थेंब आला तर विश्वास कमकुवत होतं. गणेश शांत झाला. साधू पुढे म्हणाले, तू स्वामींचं नाव घेतोस, पण मनात सतत भीती ठेवतोस. तू प्रार्थना करतोस, पण लगेच विचार करतोस की खरंच होईल का? हे म्हणजे बी पेरून रोज ते उपटून पाहण्यासारखं आहे की मुळं फुटली की नाही, मुळं फुटली की नाही. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला जाणवलं तो खरंच असंच करत होता. त्या दिवशी साधूंनी त्याला एकच गोष्ट सांगितली, पुढचे 21 दिवस फक्त श्रद्धेने स्वामींचं नाव घे. कोणताही संशय मनात आणू नकोस आणि जे होईल ते स्वामींवर सोडून दे. गणेशने मान हलवली. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला. रोज पहाटे उठून तो स्वामींच्या फोटोसमोर बसायचा. डोळे बंद करून शांतपणे म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीला मनात पुन्हा पुन्हा नकारात्मक विचार यायचे, पण उपयोग नाही. इतक्या लोकांना नोकरी नाही, तुझं काही होणार नाही. पण प्रत्येक वेळी तो एकच उत्तर द्यायचा, नाही, हे सगळं खोटं आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हळूहळू त्याचं मन शांत होऊ लागलं. चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास येऊ लागला. आणि एक दिवस अचानक त्याला एका कंपनीतून फोन आला. त्याने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीबद्दल तो फोन होता. त्याला पुन्हा बोलावण्यात आलं होतं. गणेशच्या मनात पुन्हा संशय आला, काहीतरी चूक होईल.
पण लगेच त्याने स्वामींचं नाव घेतलं. मुलाखतीला जाताना तो सतत म्हणत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मुलाखत खूप छान झाली आणि 2 दिवसांनी त्याला नोकरी मिळाल्याचा फोन आला. तो क्षण ऐकताच गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो धावत घरी आला, स्वामींच्या फोटोजवळ नतमस्तक झाला आणि रडत म्हणाला, स्वामी, चूक माझीच होती. मी नाम घेत होतो पण पूर्ण विश्वास ठेवत नव्हतो. त्या क्षणी त्याला साधूंचे शब्द आठवले, श्रद्धेमध्ये संशयाचा एक थेंबही नको. मंडळी, आपल्या आयुष्यातही अनेकदा असंच होतं. आपण देवावर विश्वास ठेवतो पण परिस्थिती पाहून घाबरतो. प्रार्थना करतो पण लगेच काळजी करायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे फक्त नाम घेणं नाही, तर परिणाम दिसत नसतानाही विश्वास ठेवणं. जेव्हा आपण पूर्ण मनाने स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, पण त्यासाठी मनात संशय नको, फक्त श्रद्धा हवी. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात संकट आहेत, तर आजपासून एक गोष्ट करा. दररोज मनापासून फक्त 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि त्यानंतर तुमची चिंता स्वामींवर सोपवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.